जुमानी की जुबानी. नमस्कार, मी तृप्ती पालकर. आपण पाहताय लोकशाही मराठी आणि खेळ अंकांचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मागील भागामध्ये आपण 1 ते 4 या मुलांक असलेल्या व्यक्तींबद्दल जाणून घेतलेलं आहे. प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ श्वेता जुमानी आपल्याला मार्गदर्शन करतात. आज सुद्धा आपण श्वेता जुमानी यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत मुलांक 5 बद्दल. मला खूप विश्वास आहे की तुम्ही आमचे सगळे भाग नक्कीच पाहिलेले असतील. त्यामुळे मला पुन्हा श्वेता जुमानी यांची ओळख करून देणं तसं आवश्यक नाही आहे. पण तरी सुद्धा काही जण नव्याने आमचा कार्यक्रम बघत असतील, नवीन प्रेक्षकांनी आमचे भाग पाहायला सुरुवात केलेली असेल, त्यामुळे त्यांच्यासाठी श्वेता जुमानी यांची ओळख करून देणं आवश्यक आहे. श्वेता जुमानी या प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी अनेक उद्योजक, क्रिकेटर, खेळाडू यांना मार्गदर्शन केलंय. तुम्ही सुद्धा त्यांना संपर्क करून मार्गदर्शन करून घेऊ शकता. त्यांना प्रत्यक्ष भेटता येणं शक्य नसेल तर श्वेताजी ऑनलाईन मार्गदर्शन सुद्धा करतात. तर चला आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात आणि श्वेताजींचं कार्यक्रमामध्ये स्वागत करूयात. श्वेताजी, कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. खरं तर आपण एक सिरीज सुरू केलेली आहे. 1 ते 9 मुलांक असलेल्या व्यक्तींबद्दल आपण जाणून घेतोय. मागचे जे 4 भाग आपले झालेले आहेत त्याला सुद्धा खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आज मला सुद्धा खूप उत्सुकता आहे. मुलांक 5 असलेल्या व्यक्ती नेमक्या कशा असतात, कोण असतात, कशा पद्धतीने त्यांची वागणूक असते, या संदर्भात माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असणार आहे. 5, 14 किंवा 23 ला जन्मलेले लोक असतात नंबर 5. यांना रूल करतोय मर्क्युरी, म्हणजे तुमच्या हिशोबाने बुध. सो बुध ऑलरेडी यांना रूल करतोय. तर कसं असणार आहे? बुद्धिमान. कन्या राशीला पण नंबर 5च रूल करतोय. गणपती बाप्पा आणि मी, आम्ही दोघी कन्या राशी आहे. सो तुम्हाला माहिती आहे सप्टेंबर मध्येच त्यांचा बर्थडे येतोय. ते वर्गो सीझन मध्ये आहे. अँड रायटर चांगले होते. रायटर चांगले गणपती बाप्पाने महाभारत लिहिलेली आहे. सो नंबर 5 चे लोक ऍक्च्युली एक शब्दामध्ये मी सांगणार तुम्हाला, सुपर टॅलेंटेड. एव्हरीथिंग मध्ये चांगले असतात. लेट इट बी डान्स, ड्रामा, ऍक्टिंग, अभ्यास अजिबात करत नाही, पण चांगले मार्क्स घेऊन येतात. नंबर 5 चे आई वडील जेव्हा माझ्याकडे येतात एकच कंप्लेन असते, अजिबात अभ्यास करत नाही, कॉन्सन्ट्रेट करत नाही, एक जागेवर बसू शकत नाही, फोकस बिलकुल नाही. तरी पण हे लोक 75-80 मार्क्स घेऊन येतात विदाउट अभ्यास करून. तर तुम्ही समजू शकता किती बुद्धिमान आहे. सो विदाउट अभ्यास करून 70-80% इज बेटर दॅन पूर्ण वर्ष अभ्यास करून 90 घेऊन यायचं. सो दे आर व्हेरी व्हेरी इंटेलिजंट अँड मल्टी टॅलेंटेड असतात. ड्रॉइंग, पेंटिंग, म्युझिक, कोणताही काम या लोकांना तुम्ही द्या, खूप चांगल्याने करू शकतात. मुलांची गोष्टी करते तर इकडे तुम्हाला सांगते, एक जागेवर बसून अभ्यास नाही केलं तरी पण ड्रॉइंग, पेंटिंग, म्युझिक, स्पोर्ट्स ह्याच्यामध्ये खूप चांगले असतात. 2-4 तुम्हाला मी उदाहरण देते. विराट कोहली इज अ नंबर 5. गौतम गंभीर इज अ नंबर 5. तर तुम्हाला 5 स्पोर्ट्स मध्ये तर असतात, पण पूर्ण म्युझिक इंडस्ट्री, फिल्म इंडस्ट्री. माझे फादर इन लॉ होते S.N. त्रिपाठी, born on 14th of December. जरा सामने तो आओ चलिया, आ लौट के आजा मेरे मीत, ते सगळे गाणे माझे फादर इन लॉ S.N. त्रिपाठीने दिले आहेत. राज कपूरजीच्या सेम बर्थडे होतं 14th of December. आणि राज कपूरचे मूवीजचे गाणे तुम्हाला माहिती आहे किती चांगले असतात. हिमेश रेशमिया, व्हेरी गुड म्युझिशियन, नंबर 5. आपल्याकडे आहे इर्शाद कामिल, ब्युटिफुल लिरिसिस्ट. एवढे सुंदर गाणे त्यांनी बनवले आहेत, ते पण नंबर 5 आहे. मधुबाला, काजोल, दीपिका पदुकोण. आता हे सगळे लोकांचं जेवढे लोकांचं मी नाव घेते, व्हेरी फ्यू ऑफ देम आर व्हेरी हाय एज्युकेटेड, पण काही ना काही टॅलेंट ह्याच्यामध्ये आहे आणि त्यांनी ते बाहेर काढलं. सो आय रिक्वेस्ट ऑल यू पीपल जे नंबर 5 ला ओळखतात त्यांचं आतमध्ये बघा अँड ट्राय टू रिमूव्ह दॅट ब्युटिफुल थिंग्स इनसाइड देम. कन्फ्युजन खूप असते यांच्या लाईफ मध्ये. कन्फ्युजन अजून एक शब्द आहे. खूप कन्फ्युज राहतात. कन्फ्युज असतात म्हणजे नेमकं काय असतं, काय करावं हे सुचत नाही किंवा खूप साऱ्या गोष्टी करतात एका वेळी? काय असतं नेमकं कन्फ्युजन त्यांना? ऍक्च्युली कन्फ्युजन खूप सारी गोष्टी आहे ना. दे आर गुड ॲट एव्हरीथिंग. तो जॅक ऑफ ऑल ट्रेड्स इंग्लिश मध्ये कहावत आहे ना, मास्टर ऑफ नन.
पण एकदा या लोकांनी मास्टर केलं, जसं दीपिका पदुकोण ऍक्टिंग कडेच लक्ष देते, बाकी इकडे तिकडे बघत नाही, देन दे बिकम प्रोफेशनल्स. अच्छा, म्हणजे कन्फ्युजन एकाच हे पण गोष्टीवरती असतो, कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे त्यांनी. करायला पाहिजे. खूप सारी गोष्टींमध्ये चांगले असतात आणि कन्फ्युजन लाईफ मध्ये भरपूर असते. अच्छा, सॉरी आमिर खानजी, परत तुमचंच नाव घेणार मी. खूप लवकर रिलेशनशिप मध्ये जातायत, बाहेर पडतायत, परत जातायत, परत बाहेर पडतायत. मॅक्सिमम नंबर 5च्या लोकांचं डिवोर्स होतच आहे. अँड नाहीतर एक दोन रिलेशनशिप संपून मग प्रॉपर हॅपी मॅरिड लाईफ. अजून एक मला आठवण आली, बिपाशा बासू यांचे हसबंडचं काय नाव आहे? करण सिंग ग्रोवर. हा, ते पण नंबर 5 आहे आणि बिपाशा इज हिज थर्ड वाईफ. तर 2 डिवोर्सेस झालेले आहेत आमिर खान सारखे. सो हे लोक कोणतेही बिझनेस मध्ये जात आहेत, लवकर बाहेर येत आहेत, कोणतेही जॉब मध्ये जात आहेत, लवकर बाहेर येत आहेत. रिलेशनशिप मध्ये तर अजिबात यंग एज मध्ये नाही, म्हणजे लग्न नाही केलं पाहिजे. दे शुड मॅरी व्हेरी लेट, सो दॅट दे नो देअर माइंड की बाबा मी ह्याच्या बरोबर करू शकणार. म्हणजे आधी कोणाचा स्वभाव आपल्याला पटणार आहे, कोणासोबत सुखी राहू याचा विचार करून मग लग्न करावं. अँड बोर्डम, मेन मुख्य गोष्टी यांची आहे, बोर लवकर होत आहेत. ओके, म्हणून तुम्ही बघितलंय की आमिर खान कधी पण स्टिरियोटाइप नाहीये की बाबा फक्त रोमॅन्स करतोय, फक्त फाईट करतोय. दंगल मध्ये तुम्ही बघितलं किती वेट गेन केलं. लाल सिंग चड्ड्यामध्ये थोडा रिटायर्डेड ऍक्ट केलं. सो एव्हरी मूवी त्यांनी तुम्हाला काही ना काही नवीन दिलेलं आहे. सो दे नो द नर्व्स की क्लायंटला काय पाहिजे, पब्लिकला काय पाहिजे, हे खूप जाणकारी आहे त्यांच्याकडे. ट्रम्प आणि आमचे मोदी दोघी नंबर 5 आहे. मोदीजी कसं नंबर 5 आहे? 17 सप्टेंबर याने ते पण कन्या राशीचे आहेत. स्पीच मध्ये उत्तम असतात नंबर 5. उत्तम उत्तम स्पीच देतात, उत्तम ड्रेसिंग सेन्स आहे अँड ट्रॅव्हल. आय डोंट थिंक PM मोदीच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही एक्झाम्पल दिलं पाहिजे की किती एनर्जी यांच्यामध्ये आहे, किती युथफुलनेस आहे. ते म्हातारे होतात तेव्हा पण म्हातारे दिसत नाही. नंबर 5 हे खूप जबरदस्त एक क्वालिटी आहे त्यांच्यामध्ये. श्वेताजी, तुम्ही 5 नंबरच्या व्यक्तींबद्दल जे काही सांगितले त्यावरून एक लक्षात आलं की ते खूप बुद्धिमान असतात, खूप कला त्यांच्याकडे असतात. पण प्रश्न आहे की मग करिअर कशात करायचं? कारण जर ते कन्फ्यूज असतील तर करिअरचा मार्ग काय निवडतील? काय सल्ला देणार तुम्ही त्यांना? आणि शिक्षण महत्वाचं आहे करिअरसाठी, त्यामुळे शिक्षण कोणत्या क्षेत्रात घ्यावं असं सांगाल? ह्या लोकांनी ज्या पण क्षेत्रामध्ये शिक्षण घेतली ते कधी करतच नाही, जाऊन दुसरं काय करणार. सो जर तुमचे मुलं नंबर 5चे आहे, डॉक्टर, इंजिनियर, हायफाय CA, जिकडे खूप टाइम आणि जाणार आहे, पायलट, खूप पैसे जातात, खूप टाइम जातात, तिकडे यांना पाठवू नका. पायलट तरी पण करू शकणार कारण ते लव्ह मुव्हमेंट, फास्ट मुव्हिंग. एअरलाइन्स मध्ये जास्तीत जास्त हे लोक तुम्हाला भेटणार, फिल्म इंडस्ट्रीमध्ये भेटणार, इम्पोर्ट एक्सपोर्ट अँड मोस्टली फॉरेन कंट्रीचे जे डिप्लोमॅट्स असतात, फॉरेन कंट्री व्हिसा ऑफिस मध्ये जे लोक बसलेले असतात, दे लाईक स्पीड अँड मुव्हमेंट. सो इकडे ते लोक मोस्टली काम करतात. सो मेक शुअर जर तुमचे बाळ नंबर 5चे आहेत, एकदम एक्सपेन्सिव्ह एज्युकेशन देऊ नका, कारण काम जाऊन दुसरं काही करणार आहे. सिच्युएशनच्या हिशोबाने ते लोक एकदम मस्त आपल्याला चेंज करतात. अच्छा, म्हणजे जसं जशी कंडिशन लाईफमध्ये निर्माण होते तसं स्वतःला बदलत जातात. पण मग या स्वभावाच्या व्यक्तींचं तब्येत कशी असते हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जसं तुम्ही पेरेंट्सला सल्ला दिला की फार एक्सपेन्सिव्ह शिक्षण त्यांना देऊ नका, जास्त खर्च करू नका शिक्षणावरती, कारण करिअर काहीतरी वेगळंच चूज करणार आहेत. मग तब्येत सुद्धा फार महत्त्वाची असते त्यांची. तर तब्येतीबद्दल काय, त्यांना काही त्रास असतात का, काही आजार असतात का, की फार एनर्जेटिक असतात? अगेन दोघी. एनर्जी खूप असते. मोस्ट ऑफ देम आर ऑलवेज रनिंग अराउंड, नॉट सिटिंग इन वन प्लेस. एक जागेवर बसणार नाही. अच्छा, दे आर कीपिंग ऑन मुव्हिंग. बट ॲट द सेम टाइम स्लीपलेसनेस, एन्झायटी, डिप्रेशन, कारण थिंकिंग, ओव्हर थिंकिंग. जसं त्यांची बॉडी आहे, इट नीड्स टू मूव्ह ऑल द टाइम. स्पीड रिलेटेड आहे मनामध्ये सुरू असतात म्हणजे त्यांच्या. सो नॉन स्टॉप त्यांचे विचार सुरू असतात, त्याच्यामुळे झोप नीट येत नाही. स्लीपलेसनेस, एन्झायटी, डिप्रेशन हे खूप असतो त्यांना. सगळ्यांना माहिती आहे की दीपिका पदुकोण हॅज बीन फायटिंग मेंटल इलनेस
करण जॉर्जचं पण मी ऐकलं होतं की ही इज ऑल्सो मीटिंग अ सायकॅट्रिस्ट फॉर एन्झायटी. आणि खूप जास्त होतंय, खूप विचार चालत राहते त्यांच्या डोक्यामध्ये, त्यामुळे झोप पण चांगली नसते त्यांना. स्लीपलेसनेस, एन्झायटी, डिप्रेशन, नंतर स्टमक पण यांचं वीक असतोय, बिकॉज तुम्ही एवढे थॉट्स आणि मोस्टली मनुष्याला नर्वसनेसची थॉट्स येतात ना. सो दे आर मोस्टली नर्वस ऑल्सो मोस्ट ऑफ द टाइम्स. खास करून जेव्हा लहान असतात, सेल्फ कॉन्फिडन्स थोडा कमी असतोय, हळूहळू ते वाढतंय. सो स्टमक खराब असतो, स्किन एलर्जी त्यांना खूप भरपूर होऊ शकते. म्हणजे आय कॅन से ऑलमोस्ट 99% सगळे नंबर 5 ला काही ना काही प्रकारची एलर्जी असते. डस्ट असू दे, जेवणाची असू दे, इट कुड बी डेअरी, एनिथिंग, पण काय ना काही एलर्जी यांना नेहमी असते. ऑल्सो एकता कपूर नंबर 5 आहे, बिकॉज शी इज अ जेमिनाय. गुड लेखक, व्हेरी गुड बिझनेस पीपल, बिझनेस मध्ये अत्यंत चांगलं करतायत हे लोक. अँड एव्हरीबडी इज नॉट डेस्टाइन्ड टू बी बिझनेसमॅन, म्हणून हे एज्युकेशनचा फील्ड घेत आहेत. बट फायनली दे एंड अप डुईंग समथिंग ऑन देअर ओन. म्हणजे फायनली काही ना काही छोटा मोठा काम करणार, पण स्वतःसाठी काम करणार. ग्रुप वर्क पण करू शकतात, बट इफ इट इज रिलेटेड टू स्पीड, मनी, जास्त वेळ मग नोकरीमध्ये रमत नाहीत का हे व्यक्ती, की उद्योगच त्यांनी करायला पाहिजे? अच्छा, बोर होत आहेत. 6-8 महिने एक नोकरी केली, बोर. त्या कंपनीचे सीईओ झाले, बोर. त्यांना समजलं की हे काम कसं चालू आहे. एक मला वॉर्निंग द्यायची आहे नंबर 5 च्या लोकांना, 90% तुम्ही लोक शेअर मार्केटमध्ये असतात. जितके बिटकॉइन सारखे दुसरे कंपनीज आहेत, इकडे मॅक्सिमम नंबर 5 चे पैसे असणार. त्यांना फास्ट मनी पाहिजे असतो, 5 रुपये डाला 10 रुपये पाहिजे, असं पाहिजे त्यांना. त्यामुळे शेअर मार्केटकडे हे लोक जास्तीत जास्त अट्रॅक्ट होत आहेत. फास्ट मनीकडे, जुवाकडे, गॅम्बलिंगकडे खूप अट्रॅक्ट होत आहेत. लॉटरी, 3 पत्ती, काही पण, दे वॉन्ट टू मेक फास्ट मनी. म्हणजे लवकरात लवकर पैसा पाहिजे, पण त्यासाठी कोणताही मार्ग चालतो. कधी कधी रॉंग दिशा घेऊ शकतात. सो डोंट डू दॅट. कारण तुम्ही लोक स्वच्छ चांगले पैसे पण ऍज क्विकली कमवू शकणार. हे सगळे दिशामध्ये जाऊ नका. खास करे शेअर मार्केट, तिकडे कोणाचं चालत नाही, तर तुमचं तर अजिबात चालणार नाही. दे आर मर्क्युरी, रूल बाय मर्क्युरी बघितली आहे ना तुम्ही थर्मोमीटर मध्ये. सो ते आपल्याला 0 डिग्री, -0 डिग्री दाखवते, +100 डिग्री, 200 डिग्री दाखवते. सो हे लोक तसं असतात. दे कॅन डू एव्हरीथिंग, सर्व्हाइव्ह एव्हरीवेअर. आणि तुम्ही जर 1 to 9 नंबर्स लिहिता तर एकदम सेंटर मध्ये येतोय 5. इकडे 4 नंबर, इकडे 4 नंबर आणि मधला 5. सो दीज पीपल कॅन ऍडजस्ट विथ एनीबडी. सगळ्यांबरोबर रिलेशन छान असतात. तुम्ही कधी ऐकलं नाहीये दीपिका पदुकोण अँड आमिर खाननी कोणाबरोबर लफडा केलाय, रिलेशन खराब केली आहे, तू मॅम्या केली आहे, ते तुम्ही कधी नाही ऐकलं. बाकी खूप लोकांचं चालू असतो रुमर्स, पण हे दोघांचं तुम्ही तसं काही ऐकलं नाही. तर मग या व्यक्तींना लकी नंबर तुम्ही काय सुचवाल? तुम्ही आता जे सांगितलेलं आहे, काही प्रॉब्लेम्स असतात, हेल्थचे प्रॉब्लेम्स असतात, सक्सेस मिळवण्यासाठी स्ट्रगल करायला लागतो, जे मिळतं ते पटकन सोडून देतात. पण जर एखाद्या व्यक्तीला लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल, तर तुम्ही ज्या टिप्स देता त्या फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळे या व्यक्तींना तुम्ही लकी नंबर कोणता सांगाल? ह्या लोकांचे लकी नंबर 5 and 6 मोस्ट इम्पॉर्टंट आहे, आणि 5 पेक्षा पण 6 जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 5 and 6 एकदम ट्विन सारखे आहे, बाजूबाजूमध्ये पण राहतात, पण दे आर ऑलमोस्ट सेम नेचर. सो 6 फर्स्ट ह्यांचा लकी नंबर आहे. त्याच्यानंतर दे कॅन ऑल्सो यूज 1, 3, 5. ओके. अच्छा, अनलकी नंबर सगळ्यांसाठी मी 4-8 म्हणते, पण ह्या लोकांना ऍक्च्युली जास्त अनलकी नंबर्स नाहीये. थोडा नंबर 9 पेक्षा लांब राहिलं पाहिजे, जितकं जमलं. ओनली नंबर 9. बाकी 4 and 8 पण ह्या लोकांसाठी अनलकी नाही. अच्छा, जवळपास सगळ्याच नंबरचा यांना फायदा होऊ शकतो एक प्रकारे, एक नंबर फक्त सोडला तर. मग कलर कोणता स्पेशल असेल त्यांच्यासाठी, की जो त्यांच्यासाठी लकी ठरू शकेल? ग्रीन, क्रीम, सिल्वर, ब्लू, एनिथिंग शायनिंग. जसं मर्क्युरीचं कलर आहे ना, ते शायनिंग या लोकांना आवडत पण आहे. तर ब्लिंगी वस्तू वापरतायत चमकीला. ब्लू, येलो, ग्रीन, क्रीम, व्हाईट, सगळे कलर्स पण लाईट शेड. जितकं या लोकांनी लाईट शेड घातलं, आबोली अँड सी ग्रीन, त्यांना जास्त चांगलं वाटेल. अच्छा,
श्वेताजी, लकी रत्न काय ठरू शकतं मुलांक 5 असलेल्या व्यक्तींसाठी? कोणतं रत्न वापरायचा तुम्ही सल्ला द्याल? ह्या लोकांचा मेन खडा असतो पाचू. अच्छा. पाचू हिरव्या रंगाचा असतो, व्हेरी कॉमन आहे. आणि सगळे नंबर 5 ला तर वापरायलाच पाहिजे. पण मी नेहमी सगळ्यांना सांगते की मुलांना पण पाचू घाला. त्यांचा अभ्यास फाईन होते. जर ते आर्टिस्ट आहे तर त्यांची आर्ट फाईन होते. इफ इज अ स्पीकर तर त्यांची स्पीकिंगची क्वालिटी अजून चांगली होणार. सो जितके मुलं आहेत फ्रॉम एज 5 or 6 टिल 10th स्टँडर्ड सगळ्यांच्या गळ्यामध्ये पाचू असायलाच पाहिजे. दॅट विल हेल्प देम इन द स्टडीज अँड अदर ऍक्टिव्हिटीज. अच्छा. श्वेताजी, कार्यक्रमामध्ये मला उत्सुकता असते तितकीच प्रेक्षकांनाही उत्सुकता असते, कारण तुम्ही काही स्पेशल टिप्स या कार्यक्रमाच्या शेवटी सांगता. तर आपला आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत, त्यामुळे मला आणि माझ्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा, काय स्पेशल टिप्स द्याल मुलांक 5 असलेल्या व्यक्तींना? एक तर करिअर ते करा जे तुम्हाला समजमध्ये येतोय. आणि लग्नासाठी 30, 31, 32 वर्ष पण झाले आणि लग्न नाही केलं तरी पण तुमच्यासाठी चांगलं आहे. अच्छा. कारण दॅट इज द राईट एज तुम्हाला लग्न केलं पाहिजे. ठीक आहे. श्वेताजी, तुम्ही ज्या काही आता टिप्स दिलेल्या आहेत, जी माहिती दिलेली आहे, ती प्रेक्षकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. तुम्ही या कार्यक्रमामध्ये आलात आणि प्रेक्षकांना इतकं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. मला विश्वास आहे श्वेताजींबरोबरची ही चर्चा तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल. पुढचे भागही इतकेच सुंदर असणार आहेत. मुलांक 5 या व्यक्तींबद्दल तुमच्या मनात जे जे प्रश्न असतील, मला खात्री आहे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच मिळाली असतील. आणि तुम्हाला जर इच्छा असेल तर श्वेता जुमानी यांचे व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करून मार्गदर्शन घेऊ शकता. याशिवाय डिजिटल प्लॅटफॉर्मवरती पण ते आहेत. यूट्यूबला त्यांचे बरेच व्हिडिओ असतात, ते सुद्धा तुम्ही पाहून त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. मात्र या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. नमस्कार. जुमानी की जुबानी.